आज आपण स्वादिष्ट प्रसादाची मिल्क पावडर पेढे केलेले आहे। आपण मार्केटमधील गोरज भंडारचे पेढे खातो ना, ते कसे सगळ्यांना खूप आवडते। आज आपण तसेच मिल्क पावडरचे पेढे करून बघितलेले आहे। चला तर कोणताही टाइम वेस्ट न करता पेढे बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी गॅस ऑन करून पॅन मध्ये 2 चम्मच तूप घालू। तूप मेल्ट झालेले आहे। यामध्ये 1 वाटी दूध घालू। तूप आणि दूध हे दोन्हीही मिक्स करून घेऊ। आता यामध्ये छोट्या वाटीने 2 वाटी थोडे थोडे करून दूध पावडर घालू। हे मिक्स करते वेळेस यामध्ये लम्स राहायला नको, आणि समजा लम्स राहिले तर ते शिजवते वेळेस निघून जाईल आणि हे मिश्रण प्लेन होईल। मी समोर तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, म्हणून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता यामध्ये छोट्या वाटीने पाऊण वाटी साखर घालू आणि हे मिक्स करून घेऊ आणि अर्धी वाटी दुधावरची साय घालू। दुधावरच्या साईमुळे आपल्या मिल्क पावडर पेढेला छान टेस्ट येते आणि ते मिक्स करून घेऊ। आता गॅस मीडियम करून मिश्रण 3 ते 4 मिनिट शिजू देऊ। मिश्रणात चम्मच लगातार फिरवत राहायचा जोपर्यंत मिश्रणाचा गोळा होत नाही तोपर्यंत। मला सपोर्ट करण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा। हे बघा, मिश्रणाचा छान गोळा झालेला आहे आणि आपल्या मिश्रणाला छान तूप पण सुटलेला आहे। आता गॅस ऑफ करू। या पेढ्याच्या मिश्रणामध्ये थोडी विलायची पावडर घालू। विलायची पावडर घातल्याने पेढ्याला छान टेस्ट येते। आता हे मिश्रण थंड होऊ देऊ। हे बघा, आपले मिश्रण छान थंड झालेले आहे आणि कलर पण छान आलेला आहे। आता हे मिश्रण पेढे बनवासाठी तयार झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे पेढे तयार करून घेऊ। आता आपण या मिश्रणाचे छोटे छोटे पेढे करून घेऊ। बघा किती छान पेढा झालेला आहे। असेच पेढे आपण बाकीचे बनवून घेऊ। हे बघा, आपले पेढे झालेले आहे। मी या काटेरी चम्मचने डिझाईन दिलेली आहे। हे बघा किती छान। या पेढ्यावर पिस्ता घालू। आता पेढ्यावर केसर घालू। हे बघा, आपले छान मिल्क पावडर पेढे झालेले आहे। हे खायला खूपच टेस्टी लागतात आणि सॉफ्ट पण झालेले आहे। आता समोर कृष्ण जन्माष्टमी आहे, गणेश चतुर्थी आहे, त्यानिमित्त तुम्ही देवाला प्रसाद म्हणून असे पेढे करून बघा आणि हे पेढे तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता। आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसे वाटले माझे पेढे। आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि घंटी दाबायला विसरू नका। आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।